नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा कोणत्या दिवशी मिळणार आहे आणि या लाभासाठी कोणती महिला ही पात्र असणार आहे. बघा, 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी जे काही GR काढले गेले होते, या GRनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. बघा, येथे 2 GR काढले गेले होते. या GRनुसार अपात्र ठरलेल्या महिलांचे हप्ते हे बंद झालेले आहेत. बघा, आपण पुढे बघूयात की माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असेल आणि कोण अपात्र. म्हणजे या महिलांना येथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. 21 वर्ष पूर्ण व 65 वर्ष असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील, तर अपात्र कोण? 65 वर्षापेक्षा जास्त वयाची महिला ही अपात्र ठरणार आहे. दुसरा नियम म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असणे आवश्यक आहे आणि ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर आहे, ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. त्या महिलांना येथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. तिसरा नियम बघूया. महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ही महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. बघा, विवाहित, विधवा, अविवाहित, निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील. यांना येथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. आणि कुटुंबातील कोणी व्यक्ती जर सरकारी नोकरीला असेल, त्यांना पेन्शन चालू असेल, तर त्या घरातील महिला ही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. आणि लास्ट म्हणजे आपल्या बँक अकाउंटला आपला आधार कार्ड हा लिंक असला पाहिजे, कारण माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला आधार कार्डमार्फतच मिळणार आहेत. बघा, माझी लाडकी बहीण योजनेत 9 लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत. बघा, संजय गांधी या योजनेचा लाभ घेत असलेल्या 2,30,000 महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. यांना येथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीत. आणि वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत. कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन असलेल्या महिला, नमो शक्ती या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला आणि स्वतःच्या इच्छेने आपले नाव मागे घेत असलेल्या महिलांची संख्या ही 1,60,000 आहे. आणि माझी लाडकी बहीण या योजनेच्या नियमात न बसणाऱ्या महिला ह्या 4 लाख आहेत. अशा मिळून 9 लाख महिला ह्या योजनेतून बाद ठरलेल्या आहेत. या महिलांना येथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीत. त्यांचे हप्ते हे बंद झालेले असतील. बघा, महत्त्वपूर्ण अपडेट होती. लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी आपण बघूयात की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा त्यांना कोणत्या दिवशी मिळणार आहे. पात्र महिलांसाठी आहे लाडकी बहीण ही योजना. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे. आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण 7 हप्ते हे जमा झालेले आहेत. मात्र फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी महिलांना 8वा हप्ता हा मिळालेला नाही. तसंच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला 2,100 रुपये देऊ, अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार आणि 2,100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघूयात की लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधीपासून मिळणार आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा कोणत्या दिवशी मिळणार. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट आहे. लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे येत्या 8 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये व मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे मिळून एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत.
सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. बघा, 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. बघा लाडक्या बहिणींनो, आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांनी कमेंट करायचं आहे, जेणेकरून बाकीच्या लाडक्या बहिणींना समजेल की पैसे जमा होण्यास सुरुवात झाली की नाही. जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट म्हणून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ हा दिला जाणार आहे. 8 मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येईल. बघा, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेत महिलांना प्रति महिना 2100 रुपयांचा निधी मिळू शकेल अशी चर्चा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या हप्ता वितरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. बघा, खूप महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.